नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। आता या बुलेटिनमध्ये महाराष्ट्रात एकदम मतदान झालेलं आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती निकालाची। मात्र निकालापूर्वी माढा, धुळे आणि सांगलीच्या जनतेला काय वाटतंय, कोण होणार त्यांचा खासदार, पाहूयात आमच्या या क्या बोलती पब्लिक या सेगमेंटमधून। सांगली लोकसभेची निवडणूक संपूर्ण राज्यभर गाजलेली आहे। 4 तारखेला लोकसभेचा निकाल लागणार आहे। कोण होणार खासदार हे आपण जाणून घेणार आहोत। या ठिकाणी विशाल पाटील असतील, संजय काका पाटील असतील, चंद्रहार पाटील असतील, प्रकाश अण्णा शेंडगे असतील, महेश खराडे असतील, या 5 रंगी लढतीमध्ये कोण खासदार होणार आपण सर्वसामान्य लोकांच्याकडून जाणून घेणार आहोत। कुणाची हवा आहे, कोण होईल खासदार? यावेळी वातावरण विशाल पाटलांचं आहे। लिफाफा अत्यंत चुरशीची झालेली आहे निवडणूक, काही सांगता येत नाही। म्हणजे अत्यंत मतदान चुरशीने झालेलं आहे। हवा आहे विशाल पाटलांची, पण संजय काका खासदार होईल असं वाटते मला। नाही, नक्कीच विशाल पाटलांची हवा आहे आणि नक्कीच पाकिट हे निवडून येणार। विशाल पाटील काय खासदार संजय पाटील चांगलं कामं केलेलं आहे, तसंही सगळं। आमच्या वैयक्तिक मनातला खासदार आहे चंद्रहारदादा पाटील होईल असं मला 100% वाटतंय। शेवटी जनतेच्या मनातला खासदार कोण ठरवतील ती जनता जनार्दन ठरवणार। आमच्या मनातील खासदार हा विशाल पाटील आहे, कारण त्यांचं काम चांगलं आहे। विद्यमान खासदारांनी काही संपर्क ठेवलेला नाही, कामं काय कुठले झाले नाही जनतेचे। 4 तारखेला खासदार चंद्रहार पाटील होणार। भाजपचं पारडं जड वाटतंय आणि बऱ्याच लोकांची पसंती, मतदारांची पसंती संजय काकांच्या बाजूने दिसत आहे। म्हणजे कमळ किंवा लिफाफा येईल, दोन्हीतलं कुठलं तरी येईल असा माझा अंदाज आहे। कमळची आणि पाकिटाची पण हवा आहे। हवा आता खरं सांगितलं तर लिफाफा सगळ्यांच्या तोंडात लिफाफा आहे, सगळ्यांच्या तोंडात लिफाफा आहे, पण कमळ येणं शक्य आहे। बघा, सांगलीत नाही कमळ आलं तर आम्हाला वर केंद्रात कमळ पाहिजे आहे। रेशन बिशन फुकट आजपर्यंत कुणी दिलं नाही। संजय पाटील, संजय काका काम चांगलं केलं आणि वरती मोदी पाहिजेत म्हणून संजय काका येणार। आमच्या मते सांगलीचे खासदार संजय पाटील होतील विजयी। 3 वर्ष आहे मोदींच्याकडे बघून, त्यांचं काय काम नाही, पण मोदींच्याकडे बघून येणार। संजय काकाच की काय त्यांचं मोदी म्हणून आता म्हणजे हवा काय विशाल काका आणि विशाल पाटील आणि संजय काकामध्ये फाईट आहे। हो, आता आपण सांगली स्टँड परिसरात आहोत। संजय काका। सांगलीत हवा नाही तर सुनामी आहे, सुनामी। ज्या वसंतदादांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या, ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला, अशा वसंतदादा कुटुंबाला डावलण्याचं काम जिल्ह्यातील काही नेते मंडळींनी केलं। जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि हा सांगलीचा खासदार गणरायाच्या आशीर्वादानं विशालदादा पाटीलच होणार। सांगलीचा खासदार माझ्या मतानं विशाल पाटील होतील आणि लोकांची कामं करणारा, लोकसभेत जाऊन काहीतरी फक्त माहिती काय नाही आणि उगीच लोकसभेत खासदार होतोय, याला काही अर्थ नाही। विशाल पाटील 101% निवडून येणार आणि त्याने पहिल्यापासून जनतेच्या कामाला मदत केलेला आहे, सगळ्याच निधून चाललेलं आहे तिने। सांगलीचा खासदार विशाल पाटीलच निवडून येतील, 100% लिफाफा निवडून येईल। हवा म्हणण्यापेक्षा भाजपमध्ये जे एकमेकाला पाडापाडीचं राजकारण झालं तेच भाजपला नडणार आहे। भाजपचा कुणीही प्रचार केलेला नाही। एकत्रित लोकांनी हातात इलेक्शन घेतल्यामुळं विशाल पाटील येतील असा एक सर्वसाधारण लोकांचा अंदाज आणि आहे। तसं गेले आता 10 वर्ष झालं फक्त लोकांना आशा ठेवून हे मोदी सरकार आलेलं आहे। त्यावेळेला विशाल पाटील यांना नक्कीच